नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये चुनवड्याची म्हणजे दुबकवड्याची भाजी ही गावकडच्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत। गावकडे जशी पद्धत आहे त्याचप्रमाणे ही भाजी केलेली आहे। कमी साहित्यात पटकन होणारी ही चुनवड्याची भाजी आहे। भन्नाट चवीची भाकरी आणि फुलक्यासोबत ही भाजी खायला खूप छान लागते। तर हिला लागणारे साहित्य पाहूया। इथे खोबऱ्याचा एक मोठा तुकडा, 2 मीडियम आकाराचे कांदे, 1.5 चमचा धने आणि 3 ते 4 चमचे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता वड्या बनवण्याचे साहित्य पाहूया। 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 सपाट वाटी हरभऱ्याच्या डाळीचे बेसन, 4 हिरव्या मिरच्या हे वड्या बनवण्याचे आपले साहित्य आहे। इथे प्लेटमध्ये कोथिंबीर, आले आणि 1 गाठा लसूण संपूर्ण सोलून घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे। आता या चारही साहित्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। खोबरे आपल्याला किसून घ्यायचे आहे आणि कांदे असे लांबट आपण चिरून घेणार आहे। तर आता आपण धने पहिल्यांदा भाजायला घेऊ। तर धन्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला धने हे छान गरम करून घ्यायचे आहेत। तर जास्त जाळायचे नाही, हलके गरम झाले की धने आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपण घेतलेले शेंगदाणे थोडेसे तेल टाकून मंद आचेवर आपल्याला हेही भाजून घ्यायचे आहे। तर शेंगदाणेही आपले चांगले भाजून झालेले आहे। त्यानंतर आपण जो खोबऱ्याचा किस केला होता तो टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे तेल टाकून हा खोबऱ्याचा किस आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। तर जास्त आपल्याला लाल करायचा नाही, हलका सोनेरी रंग आला की आपल्याला हा खोबऱ्याचा किस काढून घ्यायचा आहे। खोबरे चांगले भाजून झाले ते प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर कांदाही इथे आपला चांगला भाजून झालेला आहे। आता हा थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो लसूण सोलून घेतला होता तो संपूर्ण लसूण, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि जिरे याची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपली इथे पेस्ट तयार आहे। त्यानंतर आपण भाजून घेतलेला प्लेटमधील थंड झालेला मसाला या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर थंड झालेला जो भाजलेला कांदा आहे तोही इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथेच आपल्याला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद हे संपूर्ण टाकून आपल्याला याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपली चांगली बारीक पेस्ट झालेली आहे, पण आपल्याला अजूनही बारीक मऊसूत पेस्ट करायची आहे। तर थोडेसे पाणी टाकून चमच्याने हे छान एकत्र करून घ्यायचे आणि छान याची मऊसूत पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे आपली चांगली मऊसूत पेस्ट झालेली आहे। तर अशी मऊसूत पेस्ट केल्याने आपल्या भाजीच्या रस्स्याचे टेक्स्चर खूप छान येते, त्यामुळे चांगली मऊसूत पेस्ट करून घ्या। इथे वड्या करण्यासाठी सपाट वाटी हरभऱ्याच्या डाळीचे बेसन घेतलेले आहे। घरीच दळलेले इथे बेसनाचा वापर आपण केलेला आहे। 2 बारीक चिरलेले कांदे आता आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। तर कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा। जे आपण 4 मिरच्या घेतल्या होत्या त्याचे असे तुकडे केले आणि हे खलबत्त्यात चांगले काढून घ्यायचे आहे। आता या मिरचीची चांगली आबडधोबड पेस्ट तयार झालेली आहे। ही पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायची। तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे। हिरव्या मिरच्याच्या पेस्टमुळे वड्याची चव अजून वाढते। त्यानंतर आपण आले, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट इथे अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे। थोडेसे लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडेसे मीठ, कोथिंबीर हे सगळे घालून चमच्याने एकत्र करून घ्यायचे। आता हे बेसनाचे पीठ भिजवण्यासाठी ज्या वाटीने बेसन मोजून घेतले होते त्याच वाटीने आपण पाणी घेतले आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे बेसन चांगले भिजून घ्यायचे आहे। तर इथे हरभऱ्याच्या डाळीचे बेसन चांगले आपले भिजून झालेले आहेत। तर गोळा थोडा घट्ट वाटत आहे, तर आपल्याला परत इथे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे। ज्या चमच्याने आपण जिरे मोजून घेतले होते त्याच चमच्याने मोजून 3 चमचे पाणी मी या बेसनामध्ये टाकून घेतले। आता हे पाणी आणि बेसन चांगले एकजीव करून घ्यायचे। तर आता योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले इथे वड्याचे बॅटर तयार आहे। हे बॅटर भिजवण्यासाठी अर्ध्या वाटीच्या जवळपास आपल्याला पाणी लागलेले आहे। तर अशा प्रमाणे आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचे आहे। आता भाजीला फोडणी देऊया। 4 पळ्या तेल इथे टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली। मोहरी तडतडली की आपण जी कोथिंबीर, आले, लसूण, जिरेची पेस्ट केली होती ती इथे टाकून घ्यायची आहे। आता आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट चांगली तेलात परतून घ्यायची आहे।
तर आपली पेस्ट चांगली परतून झालेली आहे। आता आपण जी मसाल्याची मौसूद पेस्ट केली होती ती इथे संपूर्ण टाकून घ्यायची आहे। आपण तेलात संपूर्ण पेस्ट टाकून घेतली। आता हे तेलामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आणि छान मंद आचेवर हिला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मंद आचेवर तेल सुटेपर्यंत मसाला परतला की आपल्या जी भाजी आहे तिला तरी पण छान येते। इथे आपला मसाला चांगला परतून झालेला आहे, म्हणजेच हा साईडने चांगला तेल सोडत आहे। तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला साईडने इथे तेल दिसते। आता आपला हा मसाला चांगला परतून झालेला आहे। आता या स्टेजवर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। तर साईडला गरम पाणी ठेवले होते आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजेच भाजीचा रस्सा किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। तर इथे पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार 1 चमचा मीठ मी इथे टाकून घेतलेले आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे छान एकत्र करून घ्यायचे। आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची, भाजीच्या रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची। त्यानंतरच आपल्याला इथे बेसनाच्या वड्या सोडायच्या आहेत, त्याशिवाय वड्या सोडायच्या नाहीत। इथे आपल्या वड्याचे बॅटर चांगले भिजवलेले आहेत, योग्य कन्सिस्टन्सी असलेले आपले इथे बॅटर तयार आहेत। सुरुवातीलाच हाताला थोडेसे पाणी लावून छोटे छोटे गोळे हाताने गोलाकार करून या रस्स्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर गोळे तुमच्या आवडीनुसार मोठे लहान टाकू शकता। तर मी छोट्या छोट्या आकाराचे गोल गोल गोळे करून या रस्स्यामध्ये सोडले आहेत। तर संपूर्ण गोळे या बेसनाचे बॅटरचे मी इथे रस्स्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता या रस्स्याला आपल्याला हलवायचे नाही, 2 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला याला मंद आचेवर शिजवायचे आहेत। इथे आपल्या भाजीला झाकण ठेवून 2 मिनिट झालेले आहेत। तर आपण भाजीचे झाकण उघडून पाहूया। 2 मिनिटानंतर वरच्या साईडने आपले हे वड्या असतात त्या चांगल्या सेट होतात। आता 2 मिनिटांना आपल्याला चमच्याने हे हलके हलवून घ्यायचे आहेत। परत झाकण ठेवून 2 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे। 2 मिनिटांनी झाकण उघडून पाहिले तर आपले वडे वर तरंगत आहेत। तर या स्टेजवर आपल्याला 1 चमचा गरम मसाला इथे टाकायचा आहे। तुम्ही जो घरी वापरता तो इथे मसाला वापरू शकता। आता हा छान एकत्र करून परत आपल्याला 2 मिनिट मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। शेवटी मसाला टाकल्यामुळे मसाल्याचा वास उडत नाही आणि मसाल्याचा वास छान भाजीला लागतो। आता इथे आपले गोळे चांगलेच वर तरंगत आहे। तर इथे आपली चुनवड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। छान आपल्या भाजीवर तरी आलेली आहे। ही चुनवड्याची भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर तसेच फुलक्याबरोबर खूप छान लागते। आता तयार चुनवड्याच्या भाजीवर चांगली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची। मस्त गरमागरम भाजी भाकरी किंवा फुलक्यासोबत खायला घ्यायची। तर ही भाजी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि माझी स्वयंपाक करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्या नक्की मला कमेंट्स करून सांगा। त्या चुका दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करेल आणि चांगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। मी सांगितलेल्या पद्धतीने भाजी एकदा नक्की करून पहा। रस्साही खूप छान होतो आणि वड्याही खूप छान नरम येतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।